जव्हारपासून फक्त 10 मिनिटात बाहेर आलो तर इतकी शांतता आणि इतके छोटेसे पाडे. फार फार जनावरांचं काही अस्तित्व नाही. पक्षी कीटक फिरत आहेत. अगदी तुरळक गाईगुरं चरत आहेत आणि रोडवर प्रचंड शांतता. हे एखाद्या हिवाळी रविवारमधलं ग्रामीण जव्हारमधलं चित्र आहे. फार निवांत. गाईगुरं चरताना लोक दिसत आहेत. जुने पाडे आहेत. कुठल्याही प्रकारच्या आधुनिकतेपासून हजारो शतकं लांब आज 2023मध्येही असं चित्र दिसते. आणि त्यामुळेच मला बरं वाटतं की मी या संस्थेचा भाग म्हणून काम करताना यांच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा म्हणून स्ट्रक्चर्डरित्या काम करतो आहे. हेच जाणून घेण्यासाठी म्हणून मी मुद्दामून प्रवास करत इकडे आलो. कारण जव्हारसारख्या तालुक्यामध्ये पण सगळी सुविधा आहे. त्यामुळे तिथे बसून कळणार नाही की आपण कोणासाठी काम करतो आहे, का काम करतो आहे, कसं करतो आहे. त्यामुळं आता थोडा चांगल्या प्रकारे अंदाज आला. आणि त्याचबरोबर मला एक जाणवलं की इथे कुठल्याही पाड्यात जाण्याआधी एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे तुमचं गाडी जी आहे तिची हवा ठीक आहे ना, त्यामध्ये पुरेसं पेट्रोल आहे ना परत येण्यापर्यंतचं, हे बघावं लागतं. कारण इथल्या जव्हारमधलं गाव सोडलं की तालुका सोडल्यानंतर कुठेही फक्त असे वळणाचे साईन वगळता कुठल्याही पाड्याचे गावाचे साईन्स नाही. काही काळानंतर तुमची एकतर बॅटरी पण चार्ज असायला हवी आणि फार तर GPS चालू शकेल एखाद्या ठिकाणी. मात्र इंटरनेट काही काळानंतर बंद होतं. त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण भाग हा पाठ असायला हवा किंवा लोकांना विचारत जायला हवं, तरच त्या पाड्यांमध्ये पोचतात. आणि आमच्या वयम चळवळीचे लोक किती वेगवेगळ्या पाड्यांमध्ये जातात असं तसं हे पाहताना मला जाणवतं की त्यांना नव्या गोष्टी नव्या पाड्यांमध्ये जात असताना खूपच ह्या गोष्टींची काळजी घ्यायला लागली. मी पहिल्यांदाच काळजी घेतली अशी. ना पेट्रोल पंप आहे. मुळात जव्हारमध्येच 3 पेट्रोल पंप आहेत आणि ते झाले की संपलं. कुठेही तुम्हाला पेट्रोल मिळालं असं नाही. कुठेही गावाचं साईन वगैरे नाही. पंक्चर झाली तर यू आर ऑन युअर ओन, कारण इथं काहीच नाही रोडवर. आणि रस्त्यांचे साईन्स नाहीत. खाण्यापिण्याची सोय, मी आत्ता माझा भरपूर नाश्ता करून घेतला. मला हे कळतं की यांनासुद्धा असा नाश्ता करावा लागत असेल, कारण इथे पाड्यांमध्ये फार तर फक्त घरं आहेत. फक्त घरं आहेत. आणि पाडे पण आता समोर दिसत असं 20-25 घरांचे. त्यामुळं आयदर यू हॅव टू बी फ्रॉम हिअर ऑर तुम्हाला बरंच असं प्रिपेअर होऊन जावं लागत असेल. सो नाईस. सो हे पहिल्यांदाच मला 2023मध्ये जाणवलं की आपलं इंटरनेट जाणार आहे, आपल्याला पेट्रोल नाही, असं सगळ्या गोष्टी.